चूक आहे, माझी चूक नाही एवढंच ध्यानात ठेवा. आपण सर्वच माझ्या दृष्टीने मान्यवर आहात, बंधू भगिनी आणि माझे सहकारी मित्रांनो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माझं सरळ राजकीय जीवन हे संघर्षातनं उभं राहिलेलं आहे. मी काही राजकारणातला माणूस होतो. मी पुण्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरनी माझा बिल्डरचा व्यवसाय होता. माझ्या राजकीय जीवनामध्ये भागातल्या म्हणून मी नारायण पवारांना मदत करण्याकरता काम करायला सुरुवात झाली. आणि गावाने 88 साली मला बिनविरोध सरपंच केलं आणि सरपंच केल्यानंतर गावामध्ये विकासाची कामं सुरू केली. हळूहळू त्या भागामध्ये नाव व्हायला लागलं आणि कुठेतरी पुढच्या भविष्यामध्ये राजकीय अडचण होईल म्हणून त्या कायच्या नेतृत्वाला मला भाजपला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्या चिडीपोटी मी 92 साली माझ्या गावामध्ये उमेदवारी दिली असताना सुद्धा मी निवडणुकीला सामोरे गेलो. मी जिल्हा परिषद सदस्य झालो. मी त्याला अपक्ष सदस्य झालो. आणि त्याच्यानंतर साधारणतः आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नुकतेच अजितदादांचं राजकारणामध्ये पदार्पण झालं होतं. 91 साली ते खासदार झाले. त्याच्यानंतर 6 महिन्यात राजीनामा देऊन ते राज्याच्या राजकारणामध्ये आणि कृषी विभागाचे ते राज्यमंत्री झाले. आणि पहिल्यांदा जिल्हा परिषद ही त्या काळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आली. आम्ही अपक्ष होतो. त्यावेळेला मी डावऱ्यांना वामनराव ठाकूर आणि इकडं दौंडकर ताई असे आम्ही जवळ निम्मे लोक हे अपक्ष किंवा शिवसेनेच्या अपक्ष निवडून आलो होतो. 12-12 हे आमचं बलाबल त्या ठिकाणी झालं होतं पंचायत समितीला. त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीचा सभापती होता, येत होता. आणि पश्चिम पट्ट्यातनं बाळासाहेब शेटे असतील, नाना कशाळे असतील, त्याच्याबरोबर आंबोलीच्या सावंतताई असतील आणि इथं शंकरभाऊ टाकळकर असतील. असे 4 लोक, त्यांचे 4 लोक आमच्या निवडून आले आणि खऱ्या अर्थानं संघर्षाला सुरुवात झाली. आम्ही त्यावेळेला जरी पक्षाला पाठिंबा दिला की त्या ठिकाणी नारायण पवारांचं सगळं ऐकलं जायचं. आणि मग 95 साली या तालुक्यामध्ये आम्ही निर्णय घेतला, अपक्ष निवडणूक लढवली आणि डावरे अण्णाला निवडून आणण्याच्याकरता सगळी शिकस्त आम्ही त्या ठिकाणी केली. अतिशय 3700 मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला. तरीसुद्धा कुठलीही परवा न करता मी तालुक्याच्या राजकारणामध्ये कार्यरत राहिलो. आपल्या सगळ्यांनाच कल्पना की 97 साली आरक्षण आलं आणि 97 साली मला त्या मतदारसंघामध्ये, आमच्या मतदारसंघामध्ये बहुळ मरका हा जो आमचा मतदारसंघ होतो, पिंपळगाव मरका मतदारसंघामधनं ज्या बायकोचा आणि राजकारणाचा गाडीचा संबंध नव्हता तिला पुण्यावरून आणावं लागलं आणि निवडणुकीत सामोरं जावं. स्वर्गीय नारायण पवारांच्या धर्मपत्नी आणि माझ्या बायकोमध्ये तो संघर्ष झालेला तालुक्याने पाहिला आणि अवघ्या 253 मतांनी माझी बायको त्या कालखंडामध्ये निवडून आली. आमचा राजकारणातला संघर्ष संपत नव्हता. 99 साली मी उभा राहिलो, 2004 साली आणि माझ्याकडनं नारायण पवारांचा पराभव झाला. शेवटी राजकारणामध्ये यश आणि अपयश ह्या दोन्ही गोष्टी येत असतात. पण मी जी बाजू धरतो ती बाजू शेवटपर्यंत टिकवण्याचं काम करतो. 2004 साली आमदार झालो, नव्यानं आमदार होतो. त्यामुळे पक्ष आपल्याला काही देईल का याची मी पर्वा केली नाही. मी काम करत राहिलो. 2009ला जरी माझी उमेदवारी काढली, मला उमेदवारी दिली, मी निवडून आलो, तरी मी पक्षाकडे काही मागितलं नाही. 2 टर्म माझ्या झाल्या. वास्तविक पाहता ह्या सगळ्या भागाचा विचार करता या ठिकाणी एखाद्या आमदाराला काही ना काही पद देऊन त्याला सतत कार्यरत ठेवलं पाहिजे आणि त्याला ताकद दिली पाहिजे. दुर्दैवानं कारंडकर साहेब ही ताकद माझ्या वाट्याला त्या 2 पिरियडमध्ये आली नाही. अपयशानं 14ला मी पक्षाचं काम केलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील सगळ्यांना सामोरे गेलो. 19ला परत मी आमदार झालो. राज्यामध्ये सत्ता आली तेव्हा सुद्धा पक्षाला आमचा विसर पडला. ज्या लोकांनी अजितदादाला मनापासून विरोध केला त्यापैकी एक नाव म्हणजे वळसे पाटील साहेब. त्यावेळेस 2009 साली दादा अर्थमंत्री झाले
आणि वळसे पाटील हे अध्यक्ष झाले त्यावेळेचा प्रसंग तुम्हाला सांगतो. दादांचा पहिला अर्थसंकल्प होता. हे वरती अध्यक्ष होतो. यांना अध्यक्षपदामुळे इतकी नाराजी यांच्यामध्ये होती की सभागृहामध्ये समोरचे लोक गोंधळ घालत होते. त्यावेळी वळसे पाटलांनी सांगितलं आता गोंधळ घालू नका, अर्थसंकल्प मांडण्याच्या वेळेला गोंधळ घाला. पोराव्या दिवशी आजही माझ्याकडे ती आहे. आणि दादाला अर्थसंकल्प मांडू दिला नाही, समोरच्यांनी गोंधळ घातला. त्या वळसे पाटलांच्या करता पवारसाहेबांनी तर जे जे करायचं ते सगळं केलं. पण ज्यावेळेस सत्तांतर झालं मध्ये त्यावेळेला सुद्धा अजितदादांनी दिलं. याचं दुःख शिल्ले आमच्या मनामध्ये आज आहे. आजही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते विलादाने आले का नाही विलादाने राष्ट्रवादीमध्ये आले. पण वळसे पाटलाला निवडणुकीमध्ये सुकर व्हावं याकरता ज्यांना या तालुक्यानं या भागानं नाकारलं त्या आढळराव दादांना तुम्ही पक्षामध्ये घेतलं. आमचं तर हाडवरी आलं नाही, त्यांनी काही केसेस आमच्या मागे घेतले नाही. तुम्ही आमच्या घरी आलात, मी कार्यकर्त्यांना बोलवलं, ज्यांची मानसिकता नव्हती त्यांची मानसिकता तयार केली. त्या आढळराव दादांना आम्ही या तालुक्यामधनं जीवाचं रान केलं. त्यांचा उपयोग मला झाला का? एकदा तरी ते माझ्या तालुक्यात आले का? वळसे पाटलांच्या करता गावागावामध्ये फिरले, त्यांनी उपकाराची जाणीव ठेवली का? परवा मी ज्यावेळेला अपयश आल्यानंतर दादांना भेटायला गेलो, तुम्ही आढळरावांना शेजारी घेऊन बसतात, याचा अर्थ तुम्हाला आढळरावांची गरज आहे, दिलीप मोहितेची नाही का? याचे उत्तर आम्हाला या निमित्तानं मिळालं पाहिजे. काय केलं आढळरावांनी? अपयश आल्यानंतर परत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे गेले, परत त्यांचं म्हाडाचं पद आणलं. 5 वर्ष खासदार नसताना सुद्धा तुम्ही त्याला संरक्षण त्या ठिकाणी दिलं. ही वस्तुस्थिती आहे की नाही? ज्या पोखरकरनं सभापतीच्या कालखंडामध्ये इथं अंकुश राक्षी साक्षीला हे ज्या ठिकाणी राहिले तिथं हल्ला केला, तिथं रिव्हॉल्वरनं गोळ्या झाडल्या, मारहाणी केल्या, सगळ्या गोष्टी केल्या, त्याला तुम्ही संरक्षण दिलं की नाही? मग त्या पोखरकरनी काम केलं का? आणि केलं नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना विचारलं का शिंदेंनी? मग जर युती केली तर ती कुणाच्या फायद्याकरता झाली, आमच्या झाली का? भारतीय जनता पक्षाबरोबर तुम्ही गेलात, तुमचं झालं भलं. पण आज या तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विचारा, सगळे लोक त्यातले ठराविक कार्यकर्ते आमच्याबरोबर राहिले. शरद पाटील असतील, कालिदास वाडेकर असेल, राम गावडे असतील, सांडगोर असतील. पण खालच्या कार्यकर्त्यांनी काम केलं का? जर केलं असतं तर वाईट वाकीमध्ये सगळ्यात जास्त कमी मतं मिळाली असती का? म्हणजे कार्यकर्ते मनापासून एकमेकाबरोबर आले नाही, नेते बरोबर आले आणि त्याचा तोटा आम्हाला झाला. आम्ही सगळ्यांशी जुळून घेतलं, पण ह्या सगळ्यांनी आमच्याशी जुळून घेतलं का? नाही घेतलं. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये निर्णय झाला 2 ऑक्टोबरला की पवार साहेबांचा राजीनामा, 2 मेला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तो उभा ड्रामा पाहिला लाईव्ह. तिकडनं जयंत पाटील लढत होते, तिकडनं जितेंद्र आव्हाड लढत होत्या. सगळा ड्रामा अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला. आज साहेबांच्या जवळ जे आहेत जेवढे नेते, त्यातल्या एकानं सुद्धा धाडस केलं नाही की पवार साहेबांनंतर राष्ट्रवादीला कोण ताकद देईल. ते भाषण 3 तारखेला इथं पत्रकार आहेत, सगळ्या पत्रकारांना विचारा. मी लाईव्ह जाऊन सांगितलं की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ती ताकद फक्त अजित पवार देऊ शकतात आणि अजित पवारच अध्यक्ष होऊ शकतात. कदाचित ती माझी भविष्यवाणी खरी ठरेल. त्यावेळेला मी किती लोकांना अंगावर घेतलो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचे जेवढे प्रेमी होते त्या सगळ्यांना अंगावर घेणार दिलीप होत्या. एकमेव माणूस मी बोललो दादाच्या करता. कदाचित दादांना याची कल्पना आहे की नाही तुम्ही ते सांगावं. मी ज्या ज्या वेळेला दादांच्यावर संकट येईल, दादांच्यावर कोणी बोलेल त्यावेळेला दिलीप मोहिते दादांच्या मागे उभा राहिला.
मी जिल्हा बँकेचा संचालक झालो मागची 7 वर्ष, आणि आत्ताची जवळजवळ 3 वर्ष. सातत्यानं तुम्ही एवढाच विचार केला. बारामती मतदारसंघ जवळ तुम्ही 7 वर्ष, आता आमची ती व्याही होती म्हणून मी बोललो नाही, 7 वर्ष तुम्ही त्याला अध्यक्ष ठेवलं. जी बाई तुमच्याबरोबर राहिल्या त्या घारेबाईला तुम्ही उपाध्यक्ष ठेवले. का बाकीच्यांना सत्तेचं विकेंद्रीकरण करता आलं नाही. आज परत जिल्हा बँकेची निवडणूक झाली, परत निवडून आलो आम्ही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नाही ते कुणीच मदत करत नाही, जो तो कार्यकर्ता स्वतःच्या जीवावर. आता 3रं वर्ष सुरू झालं, त्या दुर्गाड्याला परत तुम्ही अध्यक्ष ठेवलं. उपाध्यक्ष नेहमी नाही, आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणे नाही. पण तुम्ही नेमका कशाचा विचार करता? कुठल्या कार्यकर्त्याला म्हणून नाही तुम्हाला राज्यातलं पद देतं? जिल्हा तर तुमच्या हातात होता ना, का आम्हाला दिलं नाही? आमच्यामध्ये ताकद निर्माण करायचं काम तुम्ही कुठल्या अर्थानं केलं ते तरी एकदा आम्हाला सांगा ना. आमचा काय दोष? आम्ही तुमच्याशी प्रामाणिक राहिलो एवढंच, याच्या पलीकडे नाही ना. की राज्यामध्ये एखादं मोठं पद द्यावं, त्या माणसाची जनमानसामध्ये आणखीन इमेज वाढवावी, या गोष्टी आपण का केल्या नाही त्याचंही उत्तर आम्हाला एकदा दिलं पाहिजे. तुम्ही सांगितलं पाहिजे. मार्केट कमिटीच्या निवडणुका आम्ही आमच्या जीवावर लढलो, आम्ही ते जिंकून आल्या. आम्ही तुम्ही कधी तिच्या मेळाव्याला किंवा त्या कुठल्या गोष्टी आल्या नाही. 500 फुटीनंतर पवार साहेबांनी जिल्ह्यामध्ये पाया गेला भेंगरी बांधली, तालुक्यामध्ये बैठका घेतल्या. आपण किती वेळ दिला? शेवटी आज हे जे तालुके हे जे सगळे कार्यकर्त्याला कुणाला हात उचलून विचारावं, हे तालुके कुणामुळं, हे सगळे नेते कार्यकर्ते कुणामुळं बांधला? तुम्ही आलेले कुणामुळं बांधला? यातल्या किती लोकांचा अजित पवारांशी डायरेक्ट संबंध आहे? 24 तास तुमच्याकरता दिले ना, तुमच्याकरता 24 तास दिले ना मी, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत. शेवटी प्रपंच जसा तुम्हाला आहे तसा मला आहे. मी माझ्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवले. कोणी सांगावं त्याला तुम्हाला मतदान दिलं की कधी विचारला, तुम्ही आलात लगेच फोन लावला. तुमच्याकरता वाटतं ते करायचे भूमिका घेतली. अरुण चांभारेचा पराभव झाला, हायकोर्टापर्यंत आम्ही गेलो त्या कार्यकर्त्याच्या मागे तक्रार उभी करण्याचं करणार. अरुण चौधरीला सभापती होता मला 101 दिवस त्यांनी भोगले. त्यांना माहिती आहे माझ्या भाव्याचं हॉटेलचं नुकसान झालं, मी बरोबर शब्दाने बोललो. त्यांच्या मागत ताकदीनं उभं राहिलं तेव्हा ते सभापती झाले. त्या गावाला त्या भागाला न्याय द्यायचं काम केलं, कार्यकर्त्याच्या मागं ताकदीनं उभं राहिलो. 2.5 वर्ष उपसभापती सुरेश शिंदेला दिलं, 2.5 वर्ष सभापतीपद दिलं. त्या गावाचा त्या भागाचा कायापालट झाला. न्हावी समाजातल्या एकदा माठेला सभापती दिलं, वैशाली जाधवाला सभापती करण्याचं काम केलं. नाही केलं का? तुम्ही हे का नाही सांगा की माझ्या पुतण्याला, माझ्या भावाला, माझ्या कुठल्या नातेवाईकाला मी राजकारणामध्ये आणलं, मोठं केलं, युवकांचं अध्यक्ष केलं. कधी आग्रह धरला? जे केलं ते फक्त कार्यकर्ता करता केलं, नसेल केलं तर सांगायला पाहिजे. महिला भगिनी असेल, कुणी असू द्या, तुम्हाला दिली तर सन्मानाची वागणूक दिली, केलं तर तुमचं काम केलं. आणि नुसतं काम केलं नाही, तालुका डोळ्यासमोर ठेवून काम केलं. अरे एक गोलेगाव, मी अरुण शेठला विचारलं, गोलेगावला इकडं वाघोलीत जाता येईल का? हो जाता येईल म्हणले. आहे रस्ता. बजेटमध्ये मंजूर नसताना सुद्धा मी दादाकडे गेलो, म्हणलं मला माहीत नाही, मी शब्द दिलाय, मला ते मंजूर झालं पाहिजे. आज गोलेगावचा पूल झाला, तो वाघोली 10 मिनिटात आहे. शिंद्यामध्ये गेलो, तिथं विचारलं, आम्हाला पान म्हणलं की इकडं मावळ तालुक्याला कुठं जोडता येईल का? हो म्हणे जोडता येईल. आंबोडीचा पूल बांधला तर जोडता येईल. जांभवल्याचा पूल मंजूर केला, जोडता येईल. मला वडगाव पाटोळीच्या लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला पलीकडे जोडा, कारण त्यांना खेड जवळ आहे. पण वाड्यावर नाही येणारी वाहतूक जर वळवायची असेल आणि खेडचा ताण कमी करायचा असेल तर पर्याय शोधला पाहिजे. आणि म्हणून हारभुजवाडी ते वडगाव पाटोळीचा पूल टाकला. आज तो पूल झाला की खेडमध्ये येणाऱ्या वाहनांची संख्या कमी होणार आहे. ही दूरदृष्टी होती.
वाबगावचा पूल पावसाळ्यामध्ये पाण्याखाली जातो, मला कुणी सांगितलं नाही. दिलीप उतरून तो पूल मंजूर केला, अलीकडचा केला, पलीकडचा केला आणि वाबगावला त्या भागामध्ये मला कमी मतदान झालेले. अलीकडच्या काळात तांबे वस्तीला जवळचा जोडणारा रस्ता म्हणून पोपटराव तांब्याच्या शेताशेजारून नवीन रस्ता काढला आणि ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं तो कॉन्ट्रॅक्टरने आता तिथं काम करतोय. पण तांबेवाडी जोडली पाहिजे हे काम दिलीप मोहितेने केलं. सांगुर्डी ते पलीकडे देवरोडला जाण्याकरता जवळचा मार्ग कुठला असेल तर तो पूल जोडण्याचं काम दिलीप मोहितेने केलं. पलीकडे केळगाव ते डुडुळगावला जोडण्याचा पूल दिलीप मोहितेने केला. चरोली ते चरोली दिलीप मोहितेने पूल केला. मरकळचा पूल वाहतुकीला अडचणीचा ठरणारे शेजारी 12 कोटी रुपयाचा नवीन पूल टाकला. मी मरकळमध्ये कमीत कमी 60 कोटी रुपये दिले. 60. मतदान किती झालं माझ्याकडे आकडेवारी ती मला वाचून दाखवायची नाही. प्रत्येकाने आपल्या गावामध्ये बारकाईने विचार करा. एवढी कोट्यावधी रुपये आपल्या गावात आणले. राजगुरू शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं. इथली प्रशासकीय इमारत व्हावी याकरता पंचायत समितीच्या समोर मोकळी जागा होती आणि पंचायत समितीच्या माग होती. माझं म्हणणं एवढं होतं की बाकीचे जे ऑफिसेस तिथे आहेत तर फक्त पंचायत समितीची इमारत पंचायत समितीच्या जाग्यामध्ये मला राजकारण केलं. गोरे कुटुंबाने तालुक्यातले आढळराव पाटलांनी आम्ही ते वजून आली. अरे माझा विरोधच नव्हता ना. मी तर सांगितलं स्वर्गीय सुरेश गोरेंचं नाव द्या, माझा काही विरोध असं काही कारण नाही. फक्त जागेत बदल करायचा होता. अजितदारांनी येऊन पाहिलं त्याच्यावरून एवढं राजकारण केलं. त्याच ठिकाणी अध्यक्षताही होत्या तिथे किती कमी पडले आपल्याला सांगत नाही मी. अध्यक्षताही ठराव होऊ दिला नाही. त्यावेळेला की ज्या शाळेमध्ये स्वर्गीय राजगुरू शिकले त्या शाळेची इमारत पाडू नये. अतुल देशमुख, बाबाजी काळे, शरद भुटे पाटील सगळ्यांनी त्या ठिकाणी विरोध केला. नाही होऊ दिली ती इमारत. प्रशासकीय इमारत माझ्याकरता बांधायची होती का? तालुक्याकरता बांधायची होती. 4 वर्ष दादा मी त्याच्याकरता तुमच्याशी वाद घातला. बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगत शकला असता की होणार नाही. 4 वर्षानंतर मला त्याची मंजुरी मिळाली. माझ्याकरता वाढलं. पोलीस स्टेशन चांगल्या जागेत यावं माझ्याकरता बांधलं. समोर कृषी खात्याला इमारत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुणाकरता वाद घातला मी? आपल्या तालुक्याच्या विकासाकरता वाद घातला ना. हे कोट्यावधी रुपये तालुक्याच्या विकासाकरता आणले. आज आपल्या प्रत्येकाच्या गावाची विकास कामं होणार आहे. अपयश आल्यानंतर लोक म्हणली अण्णा जाऊ द्या, ही सगळी कामं रद्द होऊ द्या. असं करून चालणार नाही. दोष कार्यकर्त्याचा असेल पण लोकांचा नाही. ही सगळी विकास कामं झाली पाहिजे अशी भूमिका घेणारा दिलीप मोहिते. चुकीचं कधीच समर्थन करत नाही. आजही मी असं म्हणणार नाही की माझा ईव्हीएममुळे प्रभाव होता. कार्यकर्ते कमी पडले. मी कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगत होतो काय व्हायचं. मला तर प्रत्येक गावात ओळखतात. तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो घराघरामध्ये जा, कामं सांगा. तुम्ही सगळे कार्यकर्ते गाड्या घेतल्या की माझ्या मागे यायच्या. मी जर मावळात असेल तर मावळा द्यायच्या. 1-2 सभा आजी की कार्यकर्ते मांड. गावात जाऊन तुम्ही कमी पडलात. लोकांना सांगण्यासाठी कमी पडलात. आणि जो मी अफवा उठायची अहो महिलांना 3,000 वाटले, 5,000 शेळकणी वाटले आंबेगावमध्ये. आता जरा वस्तुस्थिती बघा आणि मग तुम्ही म्हणायचे नाही नाही आपल्याला ते पैसेच वाटायला लागले. मी पहिल्यापासून सांगितलं की मी कुणाला कुठं नेणार नाही, पैसे वाटणार नाही. पण तुम्हीच ती इतकी आखवली लोकांच्या मध्ये भावना निर्माण झाल्या. नाही नाही मग आमदार सत्तेतला तर नाही. आपल्याला माहिती आहे यावेळीची परिस्थिती. 19 ते 22 3 वर्ष आपण सगळ्यांनी कोरोनाच्या कालखंडामध्ये काढली का नाही काढली? घराच्या बाहेर आपण पडत होते. 3 वर्षामध्ये पैसे आले. सत्ता कुठंतरी सुरू झाली. शिंदेंनी बंड केलं.
आणि सत्ता गेली. एक वर्षभर एकही काम सरकार दरबारी माझं झालं नाही. चक्रा मारायच्या कोणी विचारत नव्हतो. एकदा अध्यक्ष साहेब प्रसंग सांगतो की ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष दादा आहेत. ऑलिम्पिक संघटनेने कार्यक्रम ठेवला विधान मंत्रालयामध्ये. कार्यक्रम सकाळी 11चा होता. दादा येऊन बसले की आत्ता करेल. खाली एक सचिव होता तिथे येऊन बसले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खाली आलेच नाही. 1 वाजेपर्यंत दादा कंटाळून निघून गेले. हा प्रसंग दादाच्या जीवनात आलाय. आत्ता 22 साली सत्ता नसेल तर काही चालत नाही. तो नेता लहान का मोठा अजिबात नाही. सत्तेपुढे शहाणपण नसतं. त्यामुळे समोर आमदार निवडून आला, पदाशिवाय त्याच्या वाट्याला काही नाही. मी हे सगळं अनुभवलंय. हे सगळं अनुभवलेलं आहे. हाच 5 वर्षात करोना अनुभवला, 5 वर्षात सत्ता गेलेली अनुभवली आणि त्यानंतर सत्तेत आल्यानंतर सुद्धा आमचा प्रपंच असा चालला की BJPच्या आमदारांचं काम फक्त BJPच्या लोकांनी करायचं, शिंदे सेनेच्या आमदाराचं काम फक्त शिंदेंनी करायचं आणि राष्ट्रवादीच्या आमदाराचं काम ह्या बाकीच्या लोकांनी एकही काम माझं केलेलं नाही. जी काही कामं केली अजित पवारांनी केली आणि त्याच्यात एवढे पैसे आणले. त्यामुळे हे 3 पक्षाचं जरी सरकार असलं दिसताना एकत्र पूर्वी होतं आणि आजही राहील. एकमेकाला मदत करतील का नाही ही माझ्या मनामध्ये शंका आहे. उद्या परत पंचायत समितीच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषदेच्या आहे, नगरपालिकेच्या आहे. प्रत्येक पक्षाला वाटतं की ती माझ्या ताब्यात आली पाहिजे आणि तुमच्या ताब्यात ती जर यायची असेल तर तुमच्या पक्षाची ताकद तिथं असली पाहिजे. आणि पक्षाची ताकद म्हणजे कार्यकर्ते आहेत. हे सगळे कार्यकर्ते कामाला लागली तर हा इतिहास बदलू शकतात. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद. मग आता कार्यकर्त्याच्या पाठीमागं पक्षाने उभं राहायचं, तिथं नेत्याच्या मागं पक्षाने उभं राहायचं की ते पक्षाने ठरवावं. माझ्या आयुष्यात काय घडलं ते घडलं. मी या सगळ्या पराभवाला सामोरे गेलो, परत उभा राहिलोय. माझ्यात काही फरक पडणार नाही. फरक पडेल तो पक्षामध्ये आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये. माझी सगळ्या कार्यकर्त्याला विनंती राहणार आहे, तुम्ही जो हलगर्जीपणा केला याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. याची किंमत तुम्हाला गावची ग्रामपंचायत नको, गावची सोसायटी नको. अरे तुमच्या हातामध्ये ग्रामपंचायत नसेल तर तुम्हाला गावात कोण विचारतं ते बघा. तुमच्या हातात सोसायटी नसेल तर तुम्हाला गावात कोण विचारतं ते कळा. तुमची किंमत तुमच्या गावापासून सुरुवात होत आहे आणि मग तालुक्यात आणि मग जिल्ह्यामध्ये आहे. तुम्ही जो हलगर्जीपणा केला, तुम्ही जे त्याच्यामध्ये कुचराई केली याची किंमत तुम्हाला नाही, तुम्हालाच फक्त मोजावी लागणार आहे. दिलीप मोहितेच्या जीवनामध्ये दिलीप मोहिते सरपंच झाला, दिलीप मोहिते जिल्हा परिषद सदस्य झाला, 3 वेळा आमदार झाला. आता राजकारणात काय आणखी काही मिळावं असं म्हणणाऱ्यापैकी मी नाही. आणि मी गारटकर साहेब याच्याकरता हा मेळावा बिलकुल बोलावला नाही की मला पक्षानं विधान परिषद द्यावी, आणखी पुढं बसवावं. याच्याकरता मेळावा बोलवला. कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या की हे द्यावं. आणि तालुका हा 2.5 ब्लॉकचा तालुका आहे. 8-9 लाख लोक या ठिकाणी राहतात. कदाचित पुढच्या 29ला 2 आमदार या तालुक्यामध्ये होते. आणि मागच्या दाराने जाणं, भीक मागणं किंवा कुणाच्या पुढे हात पसरवणं हा दिलीप मोहितेचा स्वभाव पूर्वी नव्हता, आजही नाही, उद्याही नाही राहणार. सन्मानाने वागणूक दिली तर मी पक्षाचा आहे आणि पक्षानं सन्मानाने वागणूक दिली नाही मी घरी शांत बसेल, पण हात पसरायला अजिबात जाणार नाही. हेही मी आपल्या साक्षीदार सांगून ठेवतो. कारण शेवटी प्रत्येकाला स्वतःचा स्वाभिमान आहे. आम्ही पक्षाकरता त्याग केला, आम्ही नेत्यांच्या करता त्याग केला आहे. अनेकांना अंगावर घेण्याचं काम दिलीप मोहितेनं केलेलं आहे. आणि त्याची जर पक्ष नेतृत्वाला किंमत राहणार नसेल
तर नेता थांबला तर कार्यकर्ता थांबतो, कार्यकर्ता थांबला की पक्ष जमतो. पक्ष वाढवायचा आहे, कार्यकर्ता जिवंत ठेवायचा आहे, नेत्याला जिवंत ठेवायचं आहे. हे काम नेत्याने करावं एवढीच आमची या निमित्तानं विनंती राहणार आहे. अख्ख्या निवडणुकीमध्ये सगळी बाजी आम्ही आमच्या जीवाने लढलो. एकदा फक्त अजित पवारांची सभा झाली, दुसरा कुठलाही मोठा नेता आता जे आहेत ना त्यांना स्वतःचं पडलं होतं. का भुजबळांना एवढी पदं आत्तापर्यंत दिल्यानंतर माझ्या तालुक्यात आली नाही? का धनंजय मुंडेला एवढी मोठं पद यार तुम्ही आणला? विधानसभेला पडला, विधान परिषदेला दिलं त्याला, तुम्ही विरोधी पक्ष नेतेपद केलं. एखाद्या कार्यकर्त्याकरता तुम्ही एवढ्या पाय गडे घालता आणि ज्यांनी तुमच्याकरता एवढी जिगर लावली त्याचं काय? त्याची कुठेतरी जागा तुमच्या मनामध्ये असू द्या. एक दिली पोते वाजवल्याने कदाचित तुमच्यात काही फरक पडणार नाही, परंतु त्या कार्यकर्त्याच्या आयुष्यभर मनामध्ये राहतं. पण आपण ही दुश्मनी कुणाकरता घेतली? त्याचं प्रायश्चित्त आम्हाला करायला लावू नका, एवढीच विनंती माझी या निमित्तानं गडगडीची आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे, 24 तास लोकांच्या करता उपलब्ध राहणारा कार्यकर्ता आहे. त्या कित्येक लोकांनी मला काम सांगितलं नाही की हे काम तुम्ही माझं करा. मला जी दूरदृष्टी होती त्या पद्धतीने मी काम केलं. आपल्याला माहिती आहे शिरदाळ्यापासून तर कडूसपर्यंतचा रस्ता 150 कोटी रुपये त्या कामात. का ज्या भागानं मला आत्तापर्यंत नेहमी कमी मतं दिली तिथं कॉन्क्रीटचा रोड दिली मोहिते करतो. एवढं दिल्यानंतर सुद्धा खडूसनं मला कमी मतं द्यावी, माझ्या मनामध्ये ती नव्हती. ज्या सातकर स्थळामध्ये मी राहतो, आरबुलवाडीचं कल्याण होईल असा रस्ता आणि पूल टाकला, त्यांनी सुद्धा कमी मतं द्यावी. या देण्याचं अख्खा कायापालट करण्याचं काम दिलीप मोहितेने केलं, वाड्याचं कायापालट करण्याचं काम केलं, आंबोलीचं कायापालट करण्याचं काम केलं. या लोकांनी सुद्धा विसरावं याचं आश्चर्य मला वाटतं. असतील तुमच्या गावात मतभेद, ग्रामपंचायत असतील, सोसायटीवर असतील, ते नेत्यावर असतील, पण त्याचा राग दिलीप मोहिते तुम्ही काढावा. आणि एवढी तुमच्या याच्यामध्ये किती तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये ह्या अशानं मग आज आपल्याला माहिती मला बाबाजी काळातल्या घातला एक माणूस नाही की तो कॉन्ट्रॅक्टर नाही. परवापासून सुरुवात झाली. जिल्हा परिषदेमध्ये मीच आणलेल्या कामाचं, हे काम याला द्या, हे काम त्याला द्या, ही आत्ता सुरुवात झाली. एक भाचा तहसीलदारकडे जाऊन बसला, म्हणला तुम्ही दर महिन्याला आमदाराला किती देत होता? ही सगळी वसुली माझ्याकडे दिली, तुम्ही मला किती दर महिन्याला देणार? अरे माझ्या आयुष्यामध्ये मी तहसीलदारकडे 1 रुपया कधी घेतला नाही. झाली सुरुवात तुमची. आणि म्हणून लोक म्हणायचे बाबाजी काळे म्हणत होते ना, आता ते आणखीन पाहिलं नाही. आता तर काळ बाबाजी काळे आणि तालुक्याचे वाटोळे ठरलंय. आता भांडणं कामाकरता सुरू झाली. आम्हाला काही मिळणार आहे की नाही, आमचं कर्ज त्याच्यात फिटणार आहे की नाही. मला देवधारे साहेबांना मी परवा फोन अहो म्हणले साहेब तुम्ही ती तुमच्या पतसंस्थेचं, ते म्हणले पंचायत समितीला उभा होता त्यावेळेला माझ्याकडं कर्ज घेतलं आणि परत जिल्हा परिषद आली, मला विनंती केली की साहेब तेवढे माझ्याकडे पैसे नाहीत, तुम्ही यावेळेला कर्ज भरा. ते म्हणले मी त्यावेळेला पैसे त्याचे 14 लाख रुपये भरले, 14 नये पैसे अजून दिले नाही. माझ्या कुटुंबाच्या 40 लाख रुपये. आता तुम्ही आज सांगताय ना काय होणार आहे तालुक्याचा? एकदा विचारा. आढळरावांनी मला सांगितलं त्या दिवशी की माझ्या संस्थेतनं कर्ज घेतलं, 1 रुपया भरला नाही. निवडणुकीच्या काळात आला, मी सांगितलं म्हणजे पैसे भरल्याशिवाय मी एनओसी देणार नाही. 60 लाख रुपये भरून घेतले. ते म्हणले आता मिळाले तेवढे मिळाले. राजगुरू सहकारी बँकेत तर तेच झालं. आणि तुम्ही आज सांगता पुढं तालुक्याचं भवितव्य काय ते एकदा बातम्याने विचार करा. आजही मी निवडणूक लढवली, इथून मागच्या निवडणुकीमध्ये कुणाचा रुपया राहिला तरी सांगा. आजही मी निवडणुकीत पराभूत झालं, कुठल्या कार्यकर्त्यांनी सांगावं की दिलीप मोहितेकडे माझा 1 रुपया. कधीच नाही. कोणाच्या रुपयाला मी निमताळू झालो नाही. अनेकांना मदत केली. मोहीमध्ये गेले अनेक वर्ष बेकायदेशीर कृषी चालू आहे.
अधिकाऱ्यांनी बंद केले तर तुम्ही त्याच्याकरता वाटेल ते करता. आणि दिलीप मोहिते निवडणुकीला उभा राहिला तर तुम्ही विरोधकांना मदत करा. मी आज आमदार नसलो तरी सनदशीर मार्गाने मला जे जे काही करायचं ते मी करणार आहे. जे स्वकीय आणि परकीय, स्वकीयांनी काय केलं आणि परकीयांनी काय केलं याची मला पूर्णपणे जाणीव आहे. शरद काका, तुमच्या सांगण्यावरून अनेकांची गोडाऊन वाचवली आपण. काय केलं हो त्यांनी? ज्यांच्या ज्यांच्या उपयोगाला मी पडलो त्यांनी तरी त्याची जाणीव ठेवायला पाहिजे होती की आपला प्रपंच, आपलं सगळं यांच्यामुळं चालतं. अनेक जण बेकायदेशीर प्रमाणाची वाहतूक करत होत्या. मी कधी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवून त्यांनी सांगावं कधी 1 रुपया दिला. अनेकांचं पोटपाणी चाललं, दुर्लक्ष करण्याचं काम केलं. तरी तुम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं विनंती राहणार आहे, ठीक आहे ना, मी उद्या राजकारणात न बाजूला होईल असं अजिबात नाही. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझ्याकरता जीवाचं रान केलं त्याच्याकरता मी जीवाचं रान करणार आहे. पुढं राजकारण करायचं का नाही करायचं हा सर्वस्वी माझा. मलाही कधी शेवटी माणूस आहे ना, गेली 40 वर्ष मी त्या लोकांच्या राजकारणात काम करतो. मलाही प्रपंच आहे, मलाही काहीतरी वाटतं सुख राहावं बघावं. एवढं घर बांधलं, मला घरामध्ये थांबता येत होतं. मी सकाळी गेलो की रात्री घरी यायचं. बायको सातत्यानं म्हणायचे कशा करता बांधले, तुम्ही जर माझ्या वाट्याला येत नसाल, इथं आपण 4 क्षण बसू शकत नाही, कुठं परदेशामध्ये जाऊ शकत नाही, काही माझी परिस्थिती असताना सुद्धा मला जाता आलं नाही. माझी एक कंपनी होती, मला आणखीन कंपन्या वाढवता आल्या असत्या ना, व्यवसाय मला करता आला असता. मी कधीच माझ्या सुखाचा विचार केला नाही. काय तुमच्या सुखाचा विचार केला, तुमच्या कशाचा विचार केला तर माझी विनंती एवढीच आहे की तुम्हाला प्रत्येकाला स्वतःचं राजकीय भविष्य आहे. आपलं गाव आपल्या ताब्यामध्ये ठेवायचं की नाही, आपली सोसायटी आपल्या ताब्यात ठेवायची की नाही, मार्केट कमिटीवर तुम्हाला सामोरे जायचं की नाही, तुम्हाला उद्या पंचायत समितीला सामोरे जायचं की नाही, उद्या जिल्हा परिषद जायचं की नाही. तिकडं तर वाटून झाल्या. हा जिल्हा परिषद गट याला, तो जिल्हा परिषद गट त्याला, मार्केट कमिटी आमक्याला, तुमची MIDC आमक्याला वाटणे झाल्या. तिकडचे रस्ते बंद आहेत, तिकडचं तुमच्या वाट्याला काही येणार नाही. आणि ही परिस्थिती उद्या राहील असं नाही. कारण आपल्याला माहिती आहे की तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला आणि तुमचं काम झालं नाही तर माणूस रस्ता बदलतो. तसं काही काही आता मला फोटो येतात, काही कॉन्ट्रॅक्टर जाऊन भेटलेले, काही काही करते इकडं आवर्जून यायचे पण तिकडे जाऊन भेटले, त्याचे सगळे फोटो येतात मला. समोरचा माणूस फार हुशार आहे, तर त्यालाही माहिती असतं की हा आपल्याकडे होता, तिकडे होता, तो मला आवर्जून फोटो पाठवतो. त्यामुळे माझ्याकडे संग्रह झाला आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा की कोण कोण भेटू आलं, गपची कोण भेटून गेलं, कोण गावात म्हणून आले की आवर्जून ताट वळायला कोणी घेऊन गेलं, कोण कुठं भेटलं, सगळे आहेत मला. काय असं नाही, लोकांना असं वाटतं शेवटी हा मोबाईल जेवढ्या फायद्याचा तेवढा तोट्याचा आहे. आता आपल्या प्रत्येकाला कोणी ना कोणी विरोधक असतो, तो हळूच तुमचा फोटो काढतो आणि मला पाठवतो, बघा हा कसा आहे. मला खाली टीप येते, हा बघा हा कसा आहे, काल तुमच्याकडे होता आज कुठे. मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. मला खूप वेळा दिसायचं ही माणसं आपली आहेत, ही किती आहेत याची मला कल्पना, तरीसुद्धा तुम्ही किती लोकांवर विश्वास दाखवणार हो. शेवटी ह्याच लोकांच्यातनं तर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही अविश्वास दाखवू शकत नव्हता. मला कार्यकर्ता सांगा अण्णा तुम्ही त्याच्यावर विश्वास टाकताय तर तसा नाही. शेवटी असं आहे की मी कधी कुणाची जात विचारली नाही, पात विचारले नाही, तू कुणाला मतदान केलं हे विचारलं नाही. मी काम करत राहिलो आणि मला माहिती आहे की मी केलेली सगळीच कामं चांगली आहेत. मला खालचा नाही तर वरचा न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. त्यात मी दैववादी विचारसरणीचा माणूस आहे. मी कधी खोटं सांगत नाही. मी शाकाहारी आहे पण मी सांगत नाही माझी शपथ मी कुणाचं देणं राहिलं जे आहे माझी शपथ. खुटी माळा, खोटा टिळा, खुळी शपथ असं दाखवायचं मी वारकरी. आपल्याला माहिती आहे की आपल्याला 2 डोळे असतात, समाजाला लाखो डोळे असतात, त्यांना सगळी आपली अख्खी हिस्ट्री माहीत असते. त्यामुळं
जे आहे ते ओरिजिनल, मी आहे असा आहे. मी पूर्वी तसा होतो, आजही आणि उद्या तसा राहणार आहे. पूर्वी जशी काम करत होतो तशी आजही करणार आहे, उद्याही करत राहणार आहे. माझ्याकडनं कुणालाही अंतर राहणार नाही. फक्त आता माझा विचार राहू द्या, स्वतःचा करा, पक्षाचा करा आणि तालुक्याच्या विकासाचा विचार करा. एवढंच तुम्हाला विनंती करण्याकरता हा मेळावा बनवला आहे. तुम्ही खचून जाऊ नका. मी खचलेलो नाही, खचणार नाही. परंतु आता आपला पराभव झाला म्हणजे आपलं सगळं संपलं असं अजिबात नाही. त्याला जिथं जिथं पाहिजे तिथं साम दाम दंड भेदभाव सगळ्या ताकदीची वेगळी. आता जे मार्केट कमिटीत चाललंय ना, काय आता काहीतरी काल जाऊन स्टे घेतला तात्पुरता, त्याला सगळ्यांना उत्तर मी देणार, काळजी करू नका. मी आमदार होतो, पदावर होतो म्हणून मला काही बंधनं होती. त्याचा परिणाम तसा मला भोगायला लागला असता तसा पक्षाला. आता मी मोकळा आहे, त्यामुळे सगळ्या प्रकारची उत्तर त्यांना दिली जाते. त्याने या गरजेमध्ये राहून आहे. दिलीप मोहितेचा इतिहास त्यांना कदाचित माहीत नसेल. मी माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी करून इथपर्यंत आलो. त्यामुळं त्या मला भीती आणि भय या दोन शब्द माझ्या डिक्शनरीत नाही, राहणार बी नाही. यांना यांचे सगळ्यांचे हिशोब चुकते केल्याशिवाय दिलीप मोहिते थांबत नाही. त्यामुळं परत एकदा उभारी बांधा, कामाला लागा, भिवू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. आपण सगळेजण फक्त कैलासरावने फोन केला आणि कार्यकर्ते त्याच्या फोनवर तुम्ही आला. मला कैलासराव तुम्ही फोन करा, मी नाही करा. कार्यकर्त्यांना माहिती आहे की अण्णांचा कधी या गोष्टीकरता फोन येत नाही. त्यामुळं आपण न फोन करता मी सुद्धा आपण नुसत्या निरोपावर आलात, फोनवर आलात, आपलं सगळ्यांचा आभार मानतो. आत्तापर्यंत ठेवलं तसं प्रेम आजही ठेवा, उद्याही ठेवा आणि पक्ष मोठा करा. अजितदादांच्या पाठीमागे उभं राहा. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना वेळोवेळी आधार देण्याचं